नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरसं पाऊच तयार करणार आहोत। तर तुम्ही मेजरमेंट बघू शकतात। मी 10 गुणिले 8.5 इंचाचा असं एक कापड घेतलेला आहे। हा गाऊन आहे जुना पुराणा। त्याच्याच या गाऊनपासून खूप सुंदरसं आपण पॉकेट तयार करणार आहोत, म्हणजे पाऊच तयार करणार आहोत। तर बघा, मी एक शॉपिंग बॅगचे असे 2 तुकडे घेतलेले आहे। तर तुमच्याकडे शॉपिंग बॅग नसतील तर तुम्ही अस्तर बी घेऊ शकतात, या काही जुना पुराणा काही कपडा घेऊ शकतात। बघा, मी फॉर्म शीटचा वापर केलेला आहे। माझ्याकडे खूप फॉर्म शीटचे ना तुकडे उरलेले होते आणि याच फॉर्म शीटच्या तुकड्यापासून आपण खूप सुंदरसं अशा वस्तू तयार करणार आहोत। बघा, खूप जण असे तुकडे उरले की फेकून देतात, तो आपल्याला फेकायचं नाही आहे। याच्यापासून आपण आपल्या मुलांसाठी छोटे छोटे पाऊच तयार करू शकतो। बघा, मी एक मेन कापडाचं वर टाकलेलं आहे आणि याला पूर्ण याला शिलाई मारून घेणार आहे, कारण की हे ना आपण फॉर्मचे तुकडे टाकलेले आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण कापडाला शिलाई मारून घ्यायची आहे। तर पूर्ण शिलाई मारून अशी लायनिंग बी मारून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकतात की मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि लायनिंगसुद्धा मारून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, जे साईडचं आहे ते कट नाही केलं, कारण की हे नंतरून कटच होणार आहे, त्याच्यामुळे मी कट नाही केलं। तर एक डिश घेतलेली आहे। तर तुम्हाला जेवढं पॉकेट बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही डिश घेऊ शकतात आणि मी चॉकच्या साहाय्याने या डिशला पूर्ण असं गोल आकारामध्ये त्याची लायनिंग करून घेणार आहे, असे गोल आकार करून घेणार आहे। तर बघा, मला एवढा मोठा आपल्याला पाऊच बनवायचं तर मोठा म्हणून मी मोठी डिश घेतलेली आहे। तुम्ही छोटी डिश घेतली तरी चालेल, तुमच्याकडे जसे असेल तसं। बघा, ज्यांच्याकडे फॉर्म सीट नसेल तर त्यांनी साधं सिंपल कपड्यावर बी बनवलं तरी चालेल, पण त्याच्यासाठी तुम्ही शॉपिंग बॅगचा वापर नक्की करा। तर हे दोन्हीही गोल मी कट करून घेणार आहे। कट केल्यानंतर हे बघा, आता आपल्याला याचा मध्य घ्यायचा आहे, याला फोल्ड करायचं आहे आणि त्याच्या साईडला आपल्याला त्याला कट मारून घ्यायचे आहे। तर हे बघा, अशाच पद्धतीने मी याला फोल्ड करून घेणार आहे। फोल्ड केल्यानंतर हे जे मध्य आहे इथे आपल्याला शिलाई कट करून घ्यायचं आहे, म्हणजे कापून घ्यायचं आहे। तुम्ही चॉकच्या साहाय्याने थोडीशी निशाणी करून घेते म्हणजे मला समजेल। तर बघा, मी इथे शिलाई होती, शिलाईच्या थोडं साईडला मी कट करून घेत आहे। आपल्याला फक्त एकच जो सर्कल आहे तो कट करायचा आहे। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे की एक चेन घेतलेली आहे आणि चेनिंगचं जे माप आहे तुम्हाला मी दाखवते। मी थोडं एक्स्ट्रा चेन घेतलेलं आहे। बघा, 8.5 इंच घेतलेलं आहे, कारण की हे थोडं आपल्याला चेन टाकण्यासाठी थोडं मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे। तर मी बघा हे उलटे ठेवलेलं आहे आणि इथे शिलाई मारून हे दोन्हीही वर्तुळ आपल्याला जोडून घ्यायचे आहे। तर बघा, मी या ठिकाणी चेन जोडलेलं आहे आणि सरळ करून या ठिकाणी टॉप स्टिच मारणार आहे। परत दुसरा भाग इथे ठेवून शिलाई मारून घेणार आहे आणि असे दोन्हीही भाग जोडून घेणार आहे। तर बघा, दोन्हीही भाग मी जोडून घेतलेला आहे। मी 5 नंबरची रनर वापरलेला आहे चेन आणि त्याला मी जॉईन करून घेत आहे। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे की एक कपडा घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकतात की हा माझा एक ड्रेस होता, त्याचा जुना पुराणा एक ड्रेस म्हणजे बनवून झाल्यानंतर एक्स्ट्रा जे उरलेलं होतं ते मी घेऊन आलेली होती आणि असे मी डिझाईन बनवलेली आहे। बघा, हे आपलं कासवाचं डोकं आहे, त्याचे 4 पाय आहे आणि एक छोटीशी शेपूट आहे, असे आपण मी त्याला कट करून घेतलेलं आहे। ते मी आधी पेपरवर कट केलेलं आहे। त्याच्यानंतर मी जे आपलं मेन कापड आहे त्याच्यावर मी ठेवून अशी पेनाच्या आकाराने आपल्याला खुणा करून घेतलेला आहे। तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे। मी एक छोटी शेपूट ठेवलेली आहे, 4 पाय आणि हे डोकं अशा पद्धतीने मी कट केलेलं आहे, आपल्याला जसं आवडेल त्याच्यानुसार। त्याच्यानंतर तुम्ही ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे। बघा, मी डबल केलेलं आहे। ते हे बघा, अशा पद्धतीने मी हे डबल करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी या ठिकाणी पूर्ण जे आहे इथे शिलाई मारून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकतात की मध्ये गॅप ठेवलेला होता। त्याच्यानंतर मी शिलाई केल्यानंतर हे जे आहे आपल्याला हे मी याला थोडेसे असे कट बी मारून घेतलेलं आहे, म्हणजे कापड आपण व्यवस्थितपणे सरळ करू शकतो। तर पूर्ण हे जे कापड आहे त्यांना सरळ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। ते हे बघा, मी सरळ करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर माझ्याकडे काही फॉर्मचे तुकडे होते, मी ते तुकड्यांचा वापर करणार आहे। तुमच्याकडे समजा फॉर्मचे तुकडे नसतील तर तुम्ही जे आपल्या घरामध्ये काही थोडे छोटे मोठे चिंदे असतील या कापूस असेल त्याचाही वापर करू शकता। तर माझ्याकडे हे फॉर्मचे तुकडे होते, म्हणजे भरपूर मी तुकडे सांभाळून ठेवते, कारण की मी असे छोटे छोटे पाऊच ना खूप बनवते, तर मला आवडतात म्हणून मी बनवण्यासाठी मी असे फॉर्म सीटचे तुकडे साचून ठेवत असते। बघा, मी प्रत्येक याच्यामध्ये फॉर्म सीट भरून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे मेन जे कापड होते आपले दोन्हीही ते घ्यायचे आहे। तर बघा, हे मी मेन कापड घेतलेलं आहे
थापा आपल्या चेनीवर नाही जॉईन करायचं, आपल्याला मेन जे गोल आकार आहे फर्स्टवाला याच्यावर आपल्याला जोडायचं आहे। तर बघा मी हा गोल घेतलेला आहे पूर्ण आणि आपल्याला हे डोकं असं व्यवस्थित ठेवायचं आहे। तर हे सगळं आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे। तुम्ही वाटलं असं पिनअप केलं तरी चालेल, पण मी डायरेक्ट अशी शिलाई मारणार आहे। बघा मी हे असे जसं आपल्याला माहिती आहे की कासवाचे पाय कसे असतात आणि डोकं कुठे असतं, तर त्याच्यानुसार तुम्ही ठेवून घ्यायचं आहे। तर हे बघा मी असे दोन्हीही ठेवून घेतलेले आहे व्यवस्थितपणे, 2 पाय 2 डोकं आणि ही छोटीशी त्याची पूस म्हणजे त्याची शेपूट। तर बघा असं ठेवल्यानंतर तर आपल्याला जे मेन आपली जे चेनीचा भाग होता तो ठेवायचा आहे। तर हा असा उलटा ठेवायचा आहे व्यवस्थितपणे आणि हाताच्या साहाय्याने पूर्ण अशी गोल गोल फिरवत इथे शिलाई मारायची आहे। तर हे बघा मी शिलाई मारून झालेली आहे, पूर्ण असं गोल गोल फिरवत पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे। तुम्ही वाटलं असं त्याला पायपिंग बी करू शकतात, पण मी पायपिंग नाही केली, मी तुम्हाला डायरेक्ट ओपन करून दाखवते। तर हे बघा आपला हा पाऊच तयार झालेला आहे, खूप सुंदरसा हा पाऊच झालेला आहे, तुम्ही बघू शकतात। आणि इथे तुम्ही डेकोरेट करण्यासाठी त्याच्यावर गुगली आईससुद्धा लावू शकतात, किंवा तुमच्याकडे गुगली आईस नसेल तर असे जे बटणं असतात बघा जुने पुराणे आपण शर्टाचे काढून ठेवतो, ते बटणंसुद्धा तुम्ही असे जोडू शकतात डोळे म्हणून, किंवा गुगली आईस असेल तर गुगली आईसचाही तुम्ही वापर करू शकतात। बघा माझ्याकडे दोन्ही आहे, तर मी मुलांना विचारून तुम्हाला जे आवडेल मी ते त्यांना बनवून देणार आहे। तर बघा गुगली आईस लावल्यानंतर हा किती छान हा पाऊच तयार झालेला आहे। अशाच पाऊचचे व्हिडिओ पाहण्यासाठी मीना जय गायकवाडला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।